हाय, हॅलो फ्रेंड कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, तर स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. आणि माझ्या रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. तर आजही घेऊन आलेली आहे. तर आज आपण इथं बनवत आहे. तर चला थंबनेलवरून किंवा टायटलवरून तुम्ही तर ओळखलंच असेल की नाही. तर आज आपण साउथ इंडियनची रेसिपी बनवत आहे. तर त्याच्यासाठी आपण तुम्ही पाहिलं असेल की इथं मी घेतलेली आहे मुगाची डाळ. मुगाची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी. हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी. 3 ते 4 तास इथं मी घेतलेले आहे भिजून. आणि तुम्ही दुसरीकडे पाहत आहे की इथं मी घेतलेलं आहे 1 कप गव्हाचं पीठ. आणि गव्हाचं पीठ घेतल्याच्या नंतर इथं अर्धा कप जे आहे ना मेजरमेंट कपाचं, जे इथं घेतलेलं आहे बेसन पीठ. आणि बेसन पिठाच्या नंतर तुम्ही इथं पाहिलं असेल, इथं शेंगदाण्याचा थोडासा कूट घेतलेला आहे. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा स्किप करू शकता. तर तुम्ही इथं पाहत असाल की इथं थोडंसं काय केलंय मी म्हणजे लसणाची पेस्ट आहे ना, तर अर्धा चमचा घेतलेला आहे आणि थोडंसं हळद ॲड केल्याच्या नंतर इथं मी घेतलेला आहे 1 ते 1.5 चमचा पांढरे तीळ ॲड केलेला आहे आणि थोडंसं अर्धा चमचा इथे मी घेतलेला आहे जिरा. आणि अर्धा चमचा इथे मी घेतलेला आहे चिली फ्लेक्स आणि थोडासा म्हणजे होममेड मसाला इथे मी ॲड केलेला आहे. आणि तुम्ही तर पाहत असाल की थोडंसं मी काय केलं कोथिंबीर पण ॲड केलेली आहे. आणि थोडंसं जी कढीपत्ता आहे त्याला मी कट करून घेतल्याच्या नंतर थोडंसं मीठ आहे ना ते चवीपुरतं ॲड केलेलं आहे. आणि आता काय करायचं माहिती का, जी आपण डाळ भिजून घेतली होती ना, ती चांगल्यापैकी भिजलेली आहे आणि भिजूनच घ्यायची आहे. तर आपण तुम्ही तर पाहत असाल, की इथे मी मुगाची डाळ आपल्या पिठामध्ये ॲड केलेली आहे आणि हरभऱ्याची डाळ पण चांगल्यापैकी भिजलेली आहे. ती पण इथं आपल्या पिठामध्ये ॲड केलेली आहे. थोडासा म्हणजे जी लिंबू आहे ना, लिंबाचा रस थोडासा घेतलेला आहे. आणि आपलं काय करायचंय, थोडंसं जवळपास अर्धी वाटी काय करायचं तेल आहे ना, तर तेल पण थोडंसं गरम करून टाकायचं आहे. तर माझ्याकडनं तो व्हिडिओ स्किप झालेला आहे. तर इथं तेल पण ॲड करा, कारण जेणेकरून जी रेसिपी आपण बनवत आहे ना, ते खूप छान बनते. आता काय करायचं चमच्याच्या सहाय्याने ना पूर्ण एकसारखं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आणि काय करायचं आधी ना हाताने काय करायचं पूर्ण मिश्रण आहे ना एकसारखं करून घ्यायचं. नंतर पाण्याचा म्हणजे पाणी घ्यायचं आहे. कारण काय होतं, की पूर्ण मसाले एकत्र होतात आणि तुम्ही तर पाहत असाल, की आता पाणी थोडं-थोडं जसं लागेल ना, घट्ट असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. आणि तुम्ही आता पाहिलं असेल, की तुम्ही काय केलंय थोडासा तेलाचा पण हात घेतलेला आहे. आणि तेलाचा हात घेऊन आहे ना पूर्णपणे जे पीठ आहे ना, ते मळून घेतलेलं आहे. आणि तुम्ही पाहत असाल, की कशाप्रकारे गोळा तयार झालेला आहे. तर आपण ह्याला काय करूया 10 ते 15 मिनिटं असंच साईडला ठेवून द्या, म्हणजे पीठ चांगल्यापैकी मुरले जाईल. आणि तुम्ही तर पाहत असाल, की ते पोलपाट घेतलेला आहे ना, पोलपाटावरती जे बटर पेपर आहे ना, ते घेतलेलं आहे. बटर पेपरला थोडंसं म्हणजे नॉर्मली शक्यतो नसतं, पण काय करायचं थोडं लावायचंच. म्हणजे काय होतं जेणेकरून काही चिकटत नाही. आणि नंतर ते थोडंसं तेल लावल्याच्या नंतर एक गोळा घेतलेला आहे आणि त्या गोळ्यात मी ठेवत आहे. आणि ते काय करायचं त्याच्यावरती पण जे बटर पेपर आहे ना ठेवायचा आहे आणि हळूवार हाताने काय करायचंय, लाटण्याच्या सहाय्याने म्हणजे हळूवार हाताने काय करायचं लाटून घ्यायचंय. त्याला अजिबात प्रेशर द्यायचा नाही. काय होतं, की व्यवस्थित आपली जी गोल्ड राउंड म्हणजे पुरी असते ना ती होत नाही. तर काय काय होईल काय करायचंय हळूवार हाताने लाटून घ्यायचंय. आणि तुम्ही तर पाहता असाल, की कशाप्रकारे जी आपली निप्पट रेसिपी आहे ना, एकदम परफेक्ट अशी बनलेली आहे. आता तुम्ही तर पाहता असाल, की कशीही तुटलेली वगैरे नाही. तर आपण काय करूया, आता तेल तापवून घेऊया आणि आपण म्हणजे काय करायचंय, जसं आपल्या कढईमध्ये बसतील तशा प्रकारे 1-2 किंवा 2-3 असं पटापट सोडू शकतो.
आणि काय करायचं तेलामध्ये सोडल्याच्या नंतर लगेचच पलटायचं नाहीये. कारण का पीठ काय होतं, की लगेच लूज असतं ना, तर आपण त्याच्यामध्ये चमचा म्हणजे असं टाकला, की काय होतं फुटण्याची शक्यता असते ना, तर मग खालची जी साइडची म्हणजे खालची बाजू असते ना, त्याला चांगल्यापैकी लाईट गोल्डन होईपर्यंत काय करायचं, असंच परतून घ्यायचं एका बाजूने, नंतर मग पलटी करायचा आणि दोन्ही बाजून काय करायचं म्हणजे लाईट गोल्डन होईपर्यंत ना, असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आणि जर समजा मधला भाग राहत असेल ना, तर तुम्ही चमच्याच्या साहाय्याने त्याला प्रेशर देऊन तुम्ही दोन्ही बाजू त्याच्या चांगल्यापैकी लाईट गोल्डन होईपर्यंत परतून घ्या. आणि ही रेसिपी आहे ना, तर साउथ इंडियनची रेसिपी आहे. तर तुम्ही जर खरंच ही रेसिपी आहे ना, तर खूप छान बनते आणि जेणे तुम्हाला जर बाहेर किंवा ट्रिपसाठी किंवा सहलीसाठी कुठं जायचं असेल ना, तर तुम्ही ही रेसिपी बनवून तुम्ही तुमच्या डब्यामध्ये एअरटाईट डब्यामध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता. कारण खूप छान बनते. तुम्ही पाहत असाल की कशाप्रकारे एकदम भारी असं झालेलं आहे आणि त्याला मी काय केलं लाईट गोल्डन होईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत मी काय केलं त्याला तळून घेतलेलं आहे. तुम्ही फटाफट पण खाऊ शकता आणि किंवा जर तुम्हाला घेऊन जायचं असेल बाहेर, तुम्ही ते पण घेऊन जाऊ शकता. ऑलरेडी माझे ना सगळे काय जे आहेत ना, ते सगळे काही रेसिपी झालेली आहे. फायनली माझी जी निपट रेसिपी आहे ना, ती झालेली आहे आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जेवढं होईल तेवढं शेअर पण करायला विसरू नका. तर हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल ना, त्यांचा मनापासून आभार मानते. हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घेता सर्वात महत्त्वाचं खात राहा, आनंदात राहा, हसत राहा आणि माझ्या चॅनलला असंच सपोर्ट करत जा.